वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप करण्यात येतोय। जेल प्रशासनाकडे माहिती अधिकारामध्ये सीसीटीव्ही फुटेजेसची मागणी सुद्धा आता करण्यात आली आहे। जेलमध्ये कर्मचारी कराडला सहकार्य करत असल्याचा आरोप होतोय आणि मस्साजोगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कराडच्या व्हीआयपी ट्रीटमेंटची चर्चा सुद्धा बरीच रंगल्याचं पाहायला मिळालं। व्हीआयपी ट्रीटमेंट संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली जाणार आहे। धनंजय देशमुख यांचे नातेवाईक दादासाहेब खिंडकर यांनी ही माहिती दिली आहे। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप या काही दिवसांमध्ये करण्यात येत आहेत। मात्र मस्साजोगच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हे आरोप व्हायरल झाल्याचं सुद्धा दिसलं। त्यामध्ये कारागृहामधील अधिकारी बक्सार मुलाणी आणि कर्मचारी ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे आणि सुधाकर मुंडे हे सहकार्य करत असल्याचं म्हटलेलं आहे। आता या सगळ्या प्रकाराविषयी कारागृह प्रशासनाकडे माहिती अधिकारात सीसीटीव्ही फुटेज मागितले जाणार असल्याची माहिती आहे। आरोपींना जेलमध्ये मदत केली जात आहे आणि प्रशासनातले लोक ही मदत करत आहेत। का करत आहेत, कशामुळे करत आहेत, किंवा ही मदत करायला ह्यांना शासनातला कुठला बडा माणूस मदत करतोय का हे कळत नाही आहे। आणि ज्या पद्धतीनं एक आरोपी जेलमध्ये जातो, जेलमध्ये जाताना आम्ही CCTV मागवणार आहोत आणि कारवाई नाही झाली तर आम्ही तक्रार करणार आहोत जेल प्रशासनाकडे। वाल्मिक कराड तर सध्या धनुभाऊचा सोबतीच आहे ना, ते काय लपून राहिलं आहे काय? आता मंत्र्यांचा सोबती त्याला VIP ट्रीटमेंट द्यायची तर कोणाला द्यायची? दिलीच पाहिजे त्याला। आणि धनुभाऊंचा आदेश असेल की वाल्मिकला कुठलाही त्रास होता कामा नये, त्याशिवाय त्याला VIP ट्रीटमेंट मिळू शकत नाही। म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायची मागणी जर होत असेल तर ते केली गेली पाहिजे। तोपर्यंत या आरोपींना सजा होणार नाही। हे आरोपीला अभय देण्याचं जे काम चाललेलं आहे, आरोपींना पाठीशी घालण्याचं जे काही काम चाललं आहे, सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर आहे। आरोपीला कुठल्याही VIP ट्रीटमेंट दिल्या जात नाही हा तुम्हाला सांगणाऱ्यांचा गैरसमज राहू शकतो। परंतु अशा पद्धतीची जर का घटना घडलीच असेल तर त्यावर निश्चितपणे आरोपींवर कारवाई करण्यात येईल।